आश्रमाचे अध्यक्ष माननीय श्री सुरेश अमीर शेखजी साहेब जे जळगाव खानदेशवरून आलेले आहेत, जे आमच्या नांदुराच्या आश्रमामध्ये येऊन या ठिकाणी येण्याचं निमंत्रण दिलं असे माननीय श्री राजेमान मास्टर साहेब या ठिकाणी उपस्थित, ॲडव्होकेट शेख साहेब, सुरेशदादा पेटकर, जीवा उल्हास शेख नवाब, सोहेल खान सर, सचिन सर, या ठिकाणी खऱ्या अर्थाने सद्भावना आज आम्ही समाजातलं वातावरण पाहतो. आम्हीच पाहतो माणसात अंतर, आम्हीच पाहतो माणसात अंतर आणि आम्हीच विचारतो नंतर काय हो कसं काय झालं धर्मांतर. ज्या वेळेस आम्ही माणसातलं अंतर पाळत जातो त्यामुळे आमच्या समाजामध्ये दैन्य अवस्था निर्माण होत असते, द्वेष निर्माण होत असतो, कधी जातीवरून कधी भाषेवरून. एक कवी सुंदर म्हणतो, अरे भाषेतलं भांडण कशासाठी, भाषेतलं भांडण कशासाठी. अरे भूक तर दोघांची भागवते, मग तिला भाकर म्हणा की रोटी. भूक दोघांची, तिला भाकर म्हणा की रोटी. आणि खऱ्या अर्थाने आज जी गरज आहे या जगाच्या पाठीवर जेवढे धर्म असतील, पंथ असतील, संप्रदाय असतील, कोणत्याही धर्माने पंथाने संप्रदायाने जे तत्वज्ञान सांगितलं, जर सारासार विचार केला तेव्हा नांदुराच्या आश्रमामध्ये 2009 साली आचार्य हरिभाऊ विरुद्ध गुरुजींच्या जवळ आलो आणि गुरुजींनी सांगितलं कडे 15 वर्षात होतो तेव्हा माझी भगवद्गीता पाठ होती. तुझं काय आता 21 एकही पाठ करशील. 2011 साली भगवद्गीता पाठ झाल्यानंतर मला प्रश्न विचारला, काय पुराण वाचलं काय कर, पुराण वाचायला बायबल वाचलं का कधी, बायबल वाचायला भगवान बुद्धांनी त्यांचा धर्म वाचलं का कधी, तेही वाचायला. आणि हे सगळं वाचल्यानंतर मला प्रश्न विचारला की तू काय शिकलाय तू सांग. आणि हे सगळं वाचल्यानंतर मला असं समजलं की जेवढे काही धर्मग्रंथ संप्रदाय असतील, प्रत्येक धर्म पाहला, ग्रंथ पाहला, या सृष्टीचा निर्माता कोण याच्यावरून जगलेलं करतो. पण हे सगळं पाहिल्यानंतर ज्याप्रमाणे कबीर महाराज म्हणतात, कबीरा कुआं एक है पाणी झारे अनेक, बर्तन सबके न्यारे न्यारे पाणी सबके एक. की ज्याप्रमाणे सगळ्यांचे भांडे वेगळे असतील पाणी काढत असताना, मात्र ही सृष्टी कोणी निर्माण केली. आमच्या अध्यक्ष साहेबांना विचारतात कोणी निर्माण केली, अल्लाहने निर्माण केली. आमचे मित्र आहेत जे सरदारजी नागपूरला राहतात, ते ख्रिश्चन धर्माचं काम करतात, त्यांना प्रश्न विचारला सृष्टी कोणी निर्माण केली, गॉडने निर्माण केली. हे सगळं दृश्य पाहिल्यानंतर असं लक्षात येतं की अल्लाह गॉड अभद देव अहुर मस्त निर्माण शिव, परमेश्वराला अनेक नाम जरी असतील तरी तेरे नाम अनेक तू एक. नाव अनेक असतील देवाचे, पण देव मात्र एकच आहे. अल्लाहच्या बाबतीमध्ये सांगायचं झालं तर अल्लाह ज्याप्रमाणे ज्ञानेश्वरीमध्ये म्हणतात, यश श्री औदार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर्य, त्याचप्रमाणे अल्लाह निराकार आहे, मात्र सगुण आहे. तो आपल्या भक्तांवर कृपा करतो. आपल्या भक्तांची दैनीय अवस्था असेल तर त्याची दैनीय अवस्था पाहून त्याला तारतो सुद्धा. हे सगळे सद्गुण अल्लाहमध्ये दिसतात. म्हणून खऱ्या अर्थाने या सर्व धर्म संप्रदायातून एकच लक्षात येतं की मानवता है धर्म मेरा, इंसानियत है पक्ष मेरा, सबकी भलाई धर्म मेरा, दुविधा को हटाना कर्म मेरा, एक जात बनाना धर्म मेरा, सब साथ चलाना मर्म मेरा, नीच ऊंच हटाना धर्म मेरा और गिरते को उठाना स्वर्ग मेरा. खऱ्या अर्थाने जे का गंजले गांजले असतील या हीन लोकांची, दीन लोकांची सेवा करून सत्कार्यामध्ये कायम शिजवणं म्हणजे खऱ्या अर्थाने अल्लाहच्या लेकरांची सेवा करणं. आणि हे आम्हाला आमच्या आश्रमामध्ये आमच्या गुरुजींनी शिकवलं. परंतु आज समाजामध्ये